नमस्ते मित्रांनो, कृष्णा हरी सरगम आणखी एका व्हिडिओसोबत. खूप दिवस झाल्यामुळे एखादा व्हिडिओ आज अपलोड करा म्हणून आणि तसंच वेगळ्या पद्धतीचं ॲप्लिकेशन सापडल्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे. तर आपल्याला काही गोष्टी नियमितपणे लागतात. PDF, ऑडिओ, व्हिडिओ असे काही फीचर असलेले हे एक ॲप्लिकेशन आहे नेत्रा प्लस. हे ॲप्लिकेशन प्लेस्टोरला आपल्याला मिळेल, शोधा तुम्ही तिथून. आणि नाही सापडले तर ऑल टेक्नॉलॉजी फॉर ब्लाइंड व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला भेट द्या, तिथून मिळून जाईल. तसं मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक ॲड करेलच, तिथून पण आपण इन्स्टॉल करू शकता. मी ऑलरेडी ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं आहे, तर आपण डायरेक्ट त्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊया. आता हे मी नेत्रा प्लस जे आहे ते इन्स्टॉल केलेलं आहे. बघा, आपण गुगलनी लॉग इन करू शकतो. हे अनचेक असतं, त्याला चेक केल्यानंतर पुढच्या गोष्टी येतात, म्हणून त्याला मी पहिल्यांदा चेक करतोय. केलं आहे. आता बघा, ईमेल आणि पासवर्ड मॅन्युअली तुम्ही टाकू शकता. लॉग इन विथ गुगल म्हणजे तुमच्या डिव्हाइसमध्ये जो अकाउंट असेल जीमेल ID, त्याच्याद्वारे ऑटोमॅटिक व्हेरीफाय होऊन लॉग इन होऊ शकतं. तर मी त्या पद्धतीने करणार आहे आणि माझं रेकमेंडेशन असेल की तुम्ही त्याही पद्धतीने केलं तर थोडा वेळ वाचेल. अर्थात तुम्ही तुमचा जीमेल ID आणि पासवर्ड स्वतः टाकू शकता, त्या पद्धतीने पण करू शकता. आणि ही प्रायव्हसी पॉलिसी आहे त्यांची, ते बघावं लागते. टॅप केलंय बघा. हा मी सिलेक्ट करतोय. आता आलेला आहे. आता परमिशन अलाउ करायचे. परमिशन जोपर्यंत अलाउ करणार नाही तोपर्यंत ते प्रॉपर काम करणार नाही. आता बघा काय काय फीचर. आपण नुसतं याचं इंटरफेस बघणार आहोत, कारण खूप सारे याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट बनतील व्हिडिओचे. तर मी त्याचे तोंड ओळख, त्याचा इंटरफेस काय आहे, रचना ती मी दाखवणार आहे आणि थोडक्यात त्याची माहिती सांगणार आहे. त्यामुळे थोडं मोठं झालं तरी व्हिडिओ ऐका. आणि जर या प्रत्येक वैशिष्ट्यावर आपल्याला व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं तुम्ही त्याचा उल्लेख करा, म्हणजे तसं आपल्याला व्हिडिओ बनवता येतील. एकापेक्षा अधिक वैशिष्ट्य असल्यामुळे आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये सर्व वैशिष्ट्यांची सखोल माहिती घेता येणार नाही, म्हणून आपण शॉर्टमध्ये घेऊया. तर बघूया काय काय आहे. नेत्रा गाईड. आता याच्यात काय आहे, तर आपण AIचा वापर करून हवी ती माहिती विचारून घेऊ शकता. प्रश्नांची उत्तरे तुम्ही घेऊ शकता. बघा बघा. आणि टॅप टू स्पीक, तुम्ही व्हॉइस असिस्टंटचा वापर करून हे करू शकता. आता इथे कदाचित होणार नाही, कारण रेकॉर्डिंगसाठी एक गोष्ट चालू असल्यामुळे ते होत नाही, असा माझा अंदाज आहे. आता टॉकिंग सेल्फी कॅमेरा हा एक सुंदर फीचर आहे. काय आहे बघूया. अलाउ करूया. Talking selfie camera. Searching. Move the camera. Move phone down.
Move phone down. Move phone down. Move phone down. Searching. Move the camera slowly. Move phone down. तर अशा पद्धतीने त्या Move phone down. फोटो काढायचा असेल तर याच्यात सेल्फी कॅमेरा आहे Searching. Move the camera आणि slowly. तो आपल्याला राईट Searching. पोझिशन Move the सांगतो. camera slowly. Move phone down. Face too close. Face too close. Move phone left. Face aligned. Hold. Move phone left. बघा अलाइन Move phone आलाय left. आणि Move मग phone तो left. फोटो कॅप्चर Face करेल. aligned. Hold steady. Photo captured. बघा फोटो Photo ऑटोमॅटिक captured. त्यांनी Opening preview. प्रिव्ह्यू ओपन झाला, फोटो तो ऑटोमॅटिक घेतो. तर अशा पद्धतीने याचा आपल्याला वापर करता येईल. हे वेगळं आहे म्हणून मी थोडं सविस्तर सांगितलेलं आहे. Back button. Searching. Move the camera slowly. एक मिनिट Back आहे. button. Search. Enter plus. Move the camera slowly. 0604. Stop button. Pause button. Pause. हां, तर आता ते आपण Pocket बघितलं, selfie camera. सेल्फी कॅमेरा बघितला, येतं काय Enter बघितलं. my currency. आता इथे तुम्ही करन्सी पण ओळखू शकता, Enter plus. आयडेंटिफाय करन्सी. तर सरळ फीचर आहे. एखादी नोट असेल तर ती सांगू शकते आपल्याला आणि वेगवेगळे करन्सी आहेत. डिफॉल्ट आपण इंडियन करन्सी ठेवायची आहे, तर ते कॅप्चर करू शकतं. Currency select button. Toggle flashlight button. Detecting. Toggle flashlight button. Currency select button. आता इथून आपल्याला करन्सी सिलेक्ट करावं लागतं वेगवेगळ्या. European Union Euro. Euro. United Kingdom Pound Sterling. United States US Dollar. India Indian Rupee. INR. Check radio button. आता इंडियन रुपी चेक केलेला आहे, तर इंडियन रुपीचा तो ओळखेल. तुमच्याकडे असेल पैसे तर तुम्ही जरूर 20. 20. 20. 20. 20. 20. 20. 20. तर ही 20 रुपयाची नोट माझ्या हातात होती, त्याने ओळखलं आणि ॲक्युरेट आहे, त्यामुळे वापरायला हरकत नाही. पुढे जाऊया आपण. Back button. Enter plus. 20 detecting. INR. 20 detecting. INR. Back button. Enter plus. Instant reader. इन्स्टंट रीडर, एखादा डॉक्युमेंट तुम्ही वाचू शकता. Talking selfie camera. Identify currency. Instant reader. Talking calculator. टॉकिंग कॅल्क्युलेटर, तर ह्याचा पण एक मस्त आहे. तुम्ही व्हॉईस कमांड देऊन त्यामध्ये गणितं करू शकता आणि रिझल्ट मिळवू शकता. Talking calculator. Talking clock and alarm. आता टॉकिंग क्लॉक अलार्म हे एक खूप छान वैशिष्ट्य आहे, कारण आपल्याला एक वेगवेगळे ॲप वापरावं लागतात. स्पीकिंग क्लॉक कोणी वापरतं, कोणी से द टाईम वापरतं, तर त्याची आता काही गरज नाही. याच्यातच तुम्ही अलार्म म्हणून ते वापरू शकता. QR scanner and generate. QR स्कॅन तुम्ही करू शकता आणि QR सुद्धा तुम्ही क्रिएट करू शकता. Voice reminder. Why- Talking calculator. Talking clock and alarm. Talking clock and alarm. Voice reminder. आता हे व्हॉईस रिमाइंडर काय, तर तुम्ही व्हॉईसच्या पद्धतीने किंवा तुम्ही तुमच्यासाठी अलार्म सेट करू शकता. समजा मला आज कुठे बाहेर जायचं आहे 5 वाजता, तर त्याच्यामध्ये तुम्ही ते अलार्म तसं सेट करू शकता आणि त्याच्याखाली मेसेज लिहून, टेक्स्ट लिहून ते अलार्म सेव्ह केला, तर तुम्हाला बाहेर जाण्याच्या अगोदर मोबाईल इंटिमेंट देईल, कल्पना देईल, मेसेज देईल की असं आहे, तुम्हाला इतक्या वाजता बाहेर जायचं आहे. तर त्या पण सुंदर आहे आणि ते वापरायला काय हरकत नाही. मी वापरून बघितलं, अगदी 1 मिनटापासून 1 तासापर्यंत सेट करता येतं आणि खूप सुंदर आहे. आपल्याला काही गोष्टी लक्षात नाही राहिल्या तर याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. तर हे एक सुंदर वैशिष्ट्य आहे याच्यात. Voice reminder. Enter file manager. आता नेत्रा फाईल मॅनेजर, इथून आपण फाईल ॲक्सेस करू शकतो, त्याचं फोल्डर ॲक्सेस करू शकतो. जे काही डाउनलोड असतील ते इथून फाईल आपल्याला भेटतील आणि आपल्या इंटरनल स्टोरेजचा ॲक्सेस तो घेतो. म्हणजे इंटरनल स्टोरेजमध्ये पण आपण इथून जाऊ शकतो आणि डॉक्युमेंट, फाईल काय जे काय असेल ते वाचू शकतो. Enter file manager. Battery announcer. बॅटरी अनाउन्सर,
आपण काही दिवसापूर्वीच कॉल नेम अनाउन्सर एक ॲप्लिकेशन बघितलं होतं, त्याच्यामध्ये या गोष्टी होत्या. तर तसंच यामध्ये बॅटरी अनाउन्सर दर 10 मिनिट 5 मिनिट जसं तुम्हाला पाहिजे तसं ते सेट करता येईल आणि वापरता येईल. Battery announcer. Talking clock and alarm. Metro file manager. Metro file manager. Smart notes. Speech to text. Smart notes. आता स्मार्ट नोट्स काय आहे, तुम्ही याच्यामध्ये नोट्स सेव्ह करू शकता. Smart notes. बघा, No notes here. Notes. Folders. 0. Plus new note button. Plus folder button. Plus new note button. न्यू नोट्स करू शकता याच्यामध्ये Plus folder button. आणि फोल्डर पण करू Smart शकता. notes. Navigate up button. टेक्स्ट असेल तर टेक्स्टच्या याच्यात करू शकतात. Metro plus. Smart notes. Text to audio. Metro file manager. Metro file manager. Text to audio. हा एक फीचर आहे टेक्स्ट टू ऑडिओ. तुम्ही टेक्स्टचं ऑडिओमध्ये निर्माण करू शकता. Text to file. टेक्स्ट टू फाईलमध्ये पण तुम्ही निर्माण करू शकता एखादी फाईल. Text to file. Text to file. File converter tools. आता हे खूप सुंदर आहे. याच्यामध्ये काय काय ते बघू Audio आपण. slash video tools. File converter tools. फाईल कन्व्हर्टर टूल. जरा मी हे ओपन करून फक्त दाखवतो बघा. Image tools. PDF tools. इमेज टूल, PDF File टूल, converter tools. PDF tools. Image tools. Back button. File converter tools. Back button. Image tools. 2 आहेत. PDF tools. Image आता tools. याच्यात काय होतं, हे इमेज आहे. Image tools. Format converter. फॉर्मॅट कन्व्हर्टर आहे. फॉर्मॅट तुम्ही चेंज करू शकता, त्याचं Rotate and flip. रोटेट करू शकता. Image to text. OCR. Image to text. OCR. इमेज टू टेक्स्ट तुम्ही OCR करू Image शकता. resizer. इमेज रिसाईज करू शकता. Image to text. OCR. Image compressor. इमेज कमी करू शकता, कंप्रेस करू शकता. Metadata viewer. Metadata viewer. Rotate and flip. Format converter. तर हे याच्यात आहे. आणि पुढचं जे बघितलं तर आपण Recents button. Image tools. PDF tools. PDF टूलमध्ये PDF tools. Compress PDF. PDF कंप्रेस करू शकता. तेच आहे. Compress PDF. Word to PDF. वर्ड टू PDF करू शकता. Word to PDF. Excel to PDF. एक्सेलचं PDF मध्ये करू शकता. Word to PDF. PDF to Excel. PDFचं एक्सेलमध्ये Battery पण level is 50%. करू शकता. PDF to Word. Compress PDF. आणि Unlock PDF. Rotate PDF. रोटेट PDF, PDF to JPG. JPG करू शकता. PDF to PPT. PPT करू शकता. इमेज टू PDF, Unlock PDF. Unlock PDF. अनलॉक करू शकता. PDF लॉक असेल, पासवर्ड असेल तर Prepare PDF. Protect PDF. प्रोटेक्टसुद्धा करू शकता. Prepare PDF. म्हणजे पासवर्ड देऊन. Unlock PDF. Prepare PDF. रिपेड PDF चुकलं असेल तर ते करू शकता. Protect PDF. Prepare PDF. OCR PDF. OCRसुद्धा PDF तुम्ही करू शकता. तर एवढे तुम्ही OCR PDF. वेगवेगळ्या फॉर्मॅट वापरून वेगवेगळ्या गोष्टी करू शकता. Back button. File converter tools. Back button. Metro plus. Audio slash video tools. ऑडिओ व्हिडिओ टूल्स याच्यामध्ये काय काय आहे तर बघा. Video cutter. व्हिडिओ कटर, ऑडिओ कटर, Audio slash video tools. Back button. MP3 merge. MP3 मर्ज करू शकता. MP3 merge. Audio cutter. Video cutter. म्हणजे हे 3 फीचर याच्यामध्ये आहेत. Back button. Metro plus. Audio slash video tools. Audio slash video tools. स्वाईप Audio अप slash video करतो tools. मी. Text analyzer. PDF reader. Audio slash video tools. Text analyzer. टेक्स्ट ॲनालायझर, तर हे सुद्धा एक फीचर छान आहे. तुम्ही ते पण वापरू शकता. खूप सुंदर आहे. Text to file. हे बघितलं होतं आपण. Image to PDF. हे बघितलेलं आहे. PDF reader. Audio slash video tools. Image to PDF. PDF reader. PDF reader. Decrypt and decrypt. PDF reader. PDF रीडर, तर इथे पण तुम्ही PDF वाचू शकता. जसं आपण इतर ॲप्लिकेशन वापरतो त्या पद्धतीने. खूप सुंदर आहे. हे पण तुम्ही करू शकता. Decrypt and decrypt. इन्क्रिप्ट करू शकता. डिक्रिप्ट, All with SMS announcer. कॉल आणि SMS अनाउन्सर. आता अनेक वेळा काय झालं आहे की आपल्याला वेगवेगळे थर्ड पार्टी ॲप्लिकेशन वापरावं लागतात कॉल कोणाचा येतो आहे वगैरे हे बघण्यासाठी. पण त्याची आता गरज नाही. तुम्ही याच ॲप्लिकेशनमध्ये जाऊन हे फीचर वैशिष्ट्य वापरू शकता. Decrypt and decrypt. Decrypt and decrypt. All with SMS announcer. Currency converter.
Converter. कन्वर्ट करू शकता आपले जे आहे ते करन्सी. Currency converter. Image text docker. Voice translator. Image text docker. इमेज टू टेक्स्ट ते सुद्धा करू शकता. Alt SMS announcer. Currency converter. Voice translator. Encrypt and decrypt. Voice translator. तर व्हॉइस ट्रान्सलेटर हे सुद्धा एक सुंदर फीचर आहे. बघू काय Voice translator opened. ओपन झालेलं आहे. Translated text. Play translation. Button unavailable. No translation yet. Tap and speed. Double tap and translate text enter. Tap and speed. Double tap and start translate text enter into box. Button. इथे बॉक्समध्ये टेक्स्ट लिहायचा Tap आहे and speed. Double tap and start talking. Button. आणि हे व्हॉइस तुम्ही माईकवर टॅप केलं जे काय बोलाल ते लिहिलं जाईल इथे. Translate जे text असं आहे. enter. Type here to translate. Manual text input. Type here to translate. Manual text in target language. Hindi. Selected. Double tap to change item 2 of 20 combo box. तुम्ही हे बदलू शकता लँग्वेज तुम्हाला जे Language. पाहिजे English. ते. Selected. Translate to. From language. English. Selected. म्हणजे Double tap to change इंग्लिशमधून item 2 of 20 combo box. हिंदीमध्ये ट्रान्सलेट व्हॉइसच्याच मदतीने करू शकता. Back button. Enter plus. Image text docker. Image text docker. Currency converter. Code runner. आता Code runner. कोड रनर हे जे सॉफ्टवेअर बनवतात त्यांच्यासाठी ते आहे. पण Computer shortcuts. कम्प्युटर शॉर्टकट हे आपल्यासाठी आहे म्हणून ह्याचं आपण बघूया थोडं. Computer shortcuts. ओपन Computer करतोय. shortcuts. Android Studio. Click to view Android Studio keyboard shortcuts button. कीबोर्ड शॉर्टकट आहे. Edge. Click to view Microsoft Edge keyboard shortcuts button. मायक्रोसॉफ्ट शॉर्टकट कीज आहेत. Chrome. Click to view Google Chrome keyboard shortcuts button. क्रोमचे शॉर्टकट आहे. NVDA screen reader. Click to view NVDA shortcuts button. आता बघा NVIDIAचे शॉर्टकट आहे. मी त्याला टॅप केला. Action. Next heading. Action. Activate item. Action. Elements list. Linked action. Text non-linked text. हे सगळे शॉर्टकट की Action. आहे. Font formatting. Font. Size. Colors. Action. Text non-linked text. Action. Text link. Action. Text list. Back button. तर वेगवेगळे कमांड Notepad++. ह्याच्यात आपल्याला Notepad NVDA screen reader. Click to view NVDA दिलेलं shortcuts button. आहे. Notepad++. Microsoft Access. Click to view Access database shortcuts button. हे शॉर्टकट आपल्याला इथून बघता येतात. Back button. Enter plus. All of SMS announcer. Image text docker. Audio/video tools. Voice notes. Talking selfie camera. Talking selfie camera. Talking selfie camera. Pause button. Pause. तर इथे Voice notes. व्हॉइस नोट आहे. तर हा एक रेकॉर्डर आहे. Enter plus. तर हा रेकॉर्डर खूप उच्च क्वालिटीचा आहे आणि रेकॉर्ड केलं तर खूप सुंदर होतं. तर Record button. इथं रेकॉर्डचं बटन आहे Save recordings. Back button. Save recordings. आणि सेव्ह Record button. रेकॉर्डिंग. Ready to render. Voice notes. रे Ready to render. रेकॉर्डवर टॅप केलं तर तुमचं जे काय आहे ते रेकॉर्ड Back button. होईल. Enter plus. Voice notes. Speech to text. हे स्पीच टू टेक्स्ट तुम्ही बोललात तर त्याचं टेक्स्टमध्ये कन्वर्ट होते. Speech to text. Text to audio. File converter tools. Text analyzer. Voice notes. Text to file. File converter tools. Image to PDF. File converter tools. Voice translator. All of SMS announcer. तर असे सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही स्वतः एक्सप्लोर करा. काही समस्या असतील काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर तुम्ही प्रश्न लिहा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. आणि हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा. इतर अंध मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. आणि जरूर आमच्या ऑल टेक्नॉलॉजी फॉर ब्लाइंड आणि यूट्यूब चॅनल तसंच व्हॉट्सअप समूह आणि टेलिग्राम चॅनलला भेट द्यायला विसरू नका. तर भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.